नमस्कार, मी रुपाली कटाळे ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचंच नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत। आज आहे संडे आणि संडे म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचा दिवस आहे, तर म्हणूनच मी आज आलेले आहे विरारमधील अर्नाळा ह्या ठिकाणी। ह्या ठिकाणी सुंदर असा समुद्र किनारा आहे, तर आपण ह्या बीच वरती आलोय, अर्नाळ्यावरती। तर आता इथला जो समुद्र किनारा आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे, एक्सप्लोर करणार आहे। तर बघूया की आज संडे आहे, किती गर्दी आहे तर ते तुम्हाला पाहायला मिळते। तर मी स्वरासाठी खास आले, स्वरा बोलली मम्मी बीचवर जायचंय, तर म्हटलं चला संडे आहे तर एन्जॉय करायलाच हवं आणि तुम्ही नक्की या या ठिकाणी। तर आता हा जो बीच आहे तो मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे, तर चला जाऊया। आणि हा जो बीच आहे तो मी तुम्हाला दाखवते की कसा आहे। ह्याच्या आधी सुद्धा मी व्हिडिओ बनवला होता, आता पुन्हा एकदा तुमच्यासाठी दाखवते सुंदर असा अर्नाळा ह्या ठिकाणी, सुंदर असा अर्नाळा बीच। तर ह्या ठिकाणी मी आलेले आहे बीच वरती। विरार पासून 9 किलोमीटर अंतरावरती असलेला हा आहे सुंदर असा बीच। तर आता रविवार आहे आणि गर्दी बघा किती आहे, तसेच मुलांनाही सुट्ट्या लागत, त्यामुळे सगळेच या ठिकाणी एन्जॉय करतात। तर हा इकडे तिकडे जे आहे समोर तिकडे तुम्हाला बस स्टॉप आहे आणि बस स्टॉपच्या अगदी जवळ वॉकिंग 2-3 मिनिटाच्या अंतरावरती हा बीच आहे। तर आज गर्दी बघा किती आहे। तर इकडे हे गार्डन सुद्धा आहे आणि बरेच जण या ठिकाणी एन्जॉय करायला आलेत आज बीच वरती। आता पुढे जाऊया आणि बघूया या ठिकाणी कोणते कोणते राईड आहे तेही मी तुम्हाला दाखवते। दूरवर पसरलेला हा आहे समुद्र किनारा, अर्नाळा बीच। सगळेजण बघा आपल्या फॅमिली सोबत या ठिकाणी एन्जॉय करायला आले। गर्दी खूप आहे बऱ्यापैकी आज, आपणही जायचं, एन्जॉय करायचं। पाणी खूप वरती आहे आज, सगळेजण सेल्फी वगैरे काढण्यात मस्त पैकी रमून गेलेत। छान असं एक रिलॅक्स म्हणतात ना आपण, रिलॅक्स करण्यासाठी बरेच जण या ठिकाणी आलेत। तर या ठिकाणी तुम्हाला कॅमल राईड असेल, मुंड्यावरती बसायची मजा असेल किंवा बाकीच्या सुद्धा राईड आहेत। इकडे बघा बाईक राईड वगैरे पण आहे या ठिकाणी। सगळेजण एन्जॉय करतात। आणि तिकडे बघा काही लोक उंटावरती बसले आणि मुलांसाठी, लहान मुलांसाठी खेळणी आहे। थोडं पुढे जाऊया, इकडे बघा मुलांचं काय चालू, इकडे बघा हे पण उंटाची मजा घेतात। आणि इकडे बऱ्याचशा लेडीज आहेत त्या सेल्फी काढण्यात मग्न झाल्यात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या ठिकाणी एन्जॉय करत असतात। इकडे बोट पण आहे, समोर बघा बोट येते। स्वरा पण आहे। थोडं पुढे जाते आणि तिकडे दाखवते काय काय आहे ते। मुलांची मस्ती बघा किती चालू आहे। आज रविवार आहे त्यामुळे गर्दी खूप छान अशी गर्दी आहे, सुट्ट्या लागतात मुलांना। बोट बघा, बोट पण आहे। तर ह्या ठिकाणी बोटने जर जायचं असेल तर त्याची तिकीट किती येते बघू आपण। आणि आता आपण स्वराकडे जाऊया।
बीच वरती आल्यानंतर जी एक वेगळी मजा असते ती खूपच मस्त असते. बीचवर भिजण्याचा आनंद काही वेगळाच असतो. स्वराला तर खूप आवडतो बीच. इकडे बघा स्वरा. स्वरा फक्त पाण्यात नव्हतीये. बाळा स्वरा जास्त पाण्यात जाऊ नको ना. आज पाणी पण खूप वरती आहे ना, तर बऱ्याचदा खूप लांब वरती जावं लागतं पाणी भिजायला. चला मजा आली ना. आता काला खट्टा खाऊया चला. आता ह्या ठिकाणी आले मी काला खट्टा घ्यायचा. इकडे बघा छान असं काला खट्टा एन्जॉय करूया. स्वरा स्वरा कुठे? दोन ऑरेंज बनवा आणि दोन काला खट्टा. पैसे कसे देऊ काका? ओली भेळ पण खाल्ली आहे. सर तुला आवडली का? बघा स्वराने पण एन्जॉय केलं. आता आपण पुढे जाऊया. आता सनसेट पण बघा संध्याकाळचा. अजून थोडा वेळ आहे. तर या ठिकाणी पाण्यात भिजून झाल्यानंतर इकडे जर कोणाला चेंजिंग करायचं असेल ड्रेस वगैरे तर ह्या ठिकाणी बघा आंघोळीसाठी पाणी पण आहे, थंड पाणी आहे आणि लेडीज साठी पण चेंजिंग रूम आहे. तिकडे वॉशरूम वगैरे आहे. ह्या ठिकाणी तुम्ही चेंजिंग करू शकता आरामात. मुलांसाठी गार्डन पण आहे. इकडे बघा मुलं काय काय फुटबॉल वगैरे खेळतात आणि तिकडे एक समोर गार्डन पण आहे. आता मी पुढे तिकडे मच्छीवाली आहे तर मच्छी पण बघते की काय मच्छी आहे इकडे आणि पुढे हॉटेल्स पण आहेत आणि इथे बघा चेंजिंग रूम आहे. इथे बघा स्वरा आता चालले खेळायला. अर्नाळा पोलीस चौकी पण आहे समोर बघा. बरेच लोकही अजून येतात. आता ह्या ठिकाणी मला मच्छी घ्यायची आहे. आता मच्छी बघा काय काय इकडे बांगडा आहे,
बोंबील आहे, करंदी आहे, सुकट आहे. आता मी पण वाटा घेणार आहे इकडे. आता इथे कोण नाहीये, पुढे जाते आणि बघते की कितीला आहे वाटा तो. त्या ठिकाणी बघा सुकट आहे आणि करंदी आहे आणि बोंबील पण आहेत. तर इकडे 50ला एक वाटा आहे, 100ला 3 वाटे आहेत. तर मी पण आता सुकटीचा वाटा घेते. मला एक वाटा द्या. हा द्या सुकट द्या. 100ची द्या. आणि हे 50ची द्या. सुकट आणि करंदी घेतली आहे. फेवरेट 50ची द्या. आता इथूनच घेऊन जाते मी प्रत्येक वेळेस. इथूनच घेऊन जाते. लावून द्या, लावून द्या. द्या 100ची लावून द्या. तर करंदी आणि सुकट घेते. 100ला वाटा. 3 वाटा. तर इकडे जर अर्नाळ्याला आलात तर इकडे ह्या ताई बसलेल्या असतात. तर ह्यांच्याकडून ही सुकट आणि करंदी किंवा बोंबील असतील तर त्या व्यवस्थित तुम्हाला वाटा लावून देतील. ह्या ताईंकडून नक्की हा वाटा घ्या. काय नाव ताई तुमचं? हेमाताई आहेत बघा आपल्या. अर्नाळ्याला आल्यानंतर इकडे हेमाताईंना भेटायचं आणि ह्या ठिकाणावरून सुकट वगैरे जे आहे ती घ्यायची आहे तुम्हाला. तर या ठिकाणी बघा हॉटेल्स पण आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला चायनीज वगैरे काय फूड खायचं असेल तर या ठिकाणी बरेचसे हॉटेल वगैरे आहेत. आणि आता मीही निघाली आहे. आता चला पुढे जाऊया. आता सगळं स्वरा पण निघाली आहे. इकडे बघा इथून रिक्षा पण भेटतील तुम्हाला आणि पुढे गेल्यानंतर बस पण आहे. तर आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं की किती बरेचसे लोक या ठिकाणी आले होते बीच वरती आणि आम्ही एन्जॉय केले. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रुपाली कट्टा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.